बेटा डेफिनेट इंटिग्रेशनला स्टार्ट करू आपण. डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये एरिया अंडर कर्व फाइंड आउट करतो. त्याचं जॉमेट्रिकल मिनिंग काय? या कर्वच्या खालचा एरिया आपण फाइंड आउट करतो. इनडेफिनेट इंटिग्रेशनमध्ये बेटा इनडेफिनेट इंटिग्रेशनमध्ये अँटी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत होतो. काय फाइंड आउट करत होतो? अँटी डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स काय होता? कॉस एक्स. बरोबर का? बरोबर का? मायनस कॉस एक्स प्लस सी होता. बरोबर का? तर अँटी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत होतो इनडेफिनेट इंटिग्रेशनमध्ये आणि तिथं प्लस सी एक कॉन्स्टंट आर्बिटरी कॉन्स्टंट आपल्याला भेटत होता. आता डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये या कर्वचा खालचा हा एरिया मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल बेटा या ग्राफवरती हा कर्व काय रिप्रेझेंट करतो? हा कर्व आहे टाइम आणि स्पीडचा. बरोबर का? गाडी चालू केली, थोड्या वेळानंतर गाडीला मोमेंटम मिळालं, इथनं त्याचं काय काउंट केलेलं आहे? स्पीड मॉनिटर केलेलं आहे. बरोबर, सर्टन पिरियड नंतर 0 केलेलं नाही. गाडी चालू केल्यापासून त्याचा स्पीड मॉनिटर केलेलं नाही. एका सर्टन पिरियड नंतर त्याचा स्पीड मॉनिटर करायला लागेल आणि त्याचं स्पीड काय व्हायला लागलं? वाढायला लागेल. आणि जसं स्पीड वाढायला लागले, टाइम जसं जसं वाढायला लागले, स्पीड पण वाढायला लागली. बरोबर का? अलॉंग विथ द टाइम काय व्हायला लागले? स्पीड पण वाढायला लागली. आता एरिया अंडर कर्व म्हणजे काय? या दोघांचं मल्टिप्लिकेशन. बरोबर का? एरिया अंडर कर्व म्हणजे काय? या दोघांचं मल्टिप्लिकेशन. स्पीड इंटू टाइम म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? हे बघा, स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. तर स्पीड इंटू टाइम म्हणजे हा जो एरिया आहे कर्वच्या खालचा, तो काय रिप्रेझेंट करतो? स्पीड इंटू टाइम म्हणजे डिस्टन्सला रिप्रेझेंट करतो. हा एरिया काय रिप्रेझेंट करतो? डिस्टन्स. बरोबर का? आता हे डिस्टन्स जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, हे डिस्टन्स जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर दुसरी काय मेथड नाही आहे बघा. अदर दॅन इंटिग्रेशन दुसरी काय मेथड नाही. इंटिग्रेटच करावं लागेल तुला. काय करावं लागेल? इंटिग्रेट. ॲडिशन समेशन केल्यानंतर होत नाही. बरोबर का? काय करावं लागेल? इंटिग्रेशन करावं लागेल. आता ते इंटिग्रेशन करण्याची पहिली मेथड जी आहे, तर हे रेमेन सम अप्रॉक्सिमेशन फॉर डेफिनेट इंटिग्रेशन, हे पहिला फॉर्म्युला दिला तिने. हे बेटा डेफिनेट इंटिग्रेशनसाठी हा फॉर्म्युला होता. काय फॉर्म्युला? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ डी एक्स फ्रॉम लोअर लिमिट ए टू अपर लिमिट बी इज इक्वल टू लिमिट एन टेंड्स टू इन्फिनिटी समेशन आर इक्वल टू 1 टू एन ऑफ एच इंटू एफ ऑफ ए प्लस आर एच. हे काय तुम्हाला सगळं सांगतो. हे बघा, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे हा एरिया अंडर कर्व. हे बेटा एरिया अंडर कर्व आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. हे स्क्वेअर रेक्टँगल वगैरे असलं असतं तर आपण लेंथ इंटू ब्रेथ केलं असतं. बरोबर का? पण हे असं असल्यामुळे काय करावं लागेल? छोटे छोटे रेक्टँगल्स आपल्याला तयार करावं लागेल. बरोबर का? आणि अप्रॉक्सिमेट एरिया कॅल्क्युलेट करावं लागेल. काय कॅल्क्युलेट करावं लागेल? अप्रॉक्सिमेट एरिया. असला एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. काहीतरी एक डेफिनेट जॉमेट्रिकल शेप असायला पाहिजे. स्क्वेअर असायला पाहिजे, रेक्टँगल असायला पाहिजे, मग एरिया कॅल्क्युलेट करता येईल. तर या कर्वच्या खालचा जो एरिया आहे त्याला छोट्या छोट्या रेक्टँगल्समध्ये डिवाइड करतो. ह्याच्यामध्ये हा जो हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, या छोट्या रेक्टँगलचा जो हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, हा जो हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे याला म्हणायचं एच. काय म्हणायचं याला? एच. आणि तो एच आहे किती? बेटा एच आहे किती? एन एच. नंबर ऑफ बेटा किती नंबर ऑफ रेक्टँगल्स? फॉर एक्झाम्पल एन नंबर ऑफ रेक्टँगल्स जर तयार केले असते, एन एच ची व्हॅल्यू कशी भेटेल? बी मायनस ए केल्यावर मिळते. बघ का? तर एच ची व्हॅल्यू बी मायनस ए अपॉन एन अशी भेटते. एन काय आहे? नंबर ऑफ रेक्टँगल्स. बरोबर का? हा टोटल डिस्टन्स, हा टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स कसा भेटेल? बी मायनस ए करावं लागेल. बरोबर का? इथून इथपर्यंत डिस्टन्स हॉरिझॉन्टल डिस्टन्स कसा भेटेल? बी मायनस ए केल्यावर. हा टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे काय आहे? एन एच आहे. एन एच म्हणजे काय? एका एच ला एन नी मल्टिप्लाय करायचं. किती नंबर ऑफ रेक्टँगल्स तुम्ही तयार केले? एन एच ची व्हॅल्यू बी मायनस ए. तर एच ची व्हॅल्यू एका रेक्टँगलची विड्थ जी आहे ती बी मायनस ए अपॉन एन आहे. ठीक आहे. हा जो व्हर्टिकल डिस्टन्स आहे बेटा, हा जो व्हर्टिकल डिस्टन्स आहे, तर या फॉर्म्युल्यामध्ये एच काय आहे? फॉर्म्युल्यामध्ये एच काय आहे? हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आणि एफ ऑफ ए प्लस आर एच काय? व्हर्टिकल डिस्टन्स आहे. बरोबर का? एफ ऑफ ए प्लस आर एच काय आहे? व्हर्टिकल डिस्टन्स. हा व्हर्टिकल डिस्टन्स आहे. ठीक आहे. एफ ऑफ ए प्लस आर एच व्हर्टिकल डिस्टन्स आहे. तर हे एका रेक्टँगलचा काय झाला? एरिया झाला. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळते? एका रेक्टँगलचा एरिया मिळतो. आपल्याला सगळ्या रेक्टँगलचा एरियाचा ऍडिशन करायचं आहे. तर त्या सगळ्यांचा सम, सगळ्या रेक्टँगलच्या एरियाचा सम, त्याला समेशन म्हणायचं. आर इज इक्वल टू 1 टू एन म्हणजे फर्स्ट रेक्टँगल टू एनथ रेक्टँगल. सगळ्या छोट्या छोट्या रेक्टँगलचं काय करायचं आहे? सम करायचं. ठीक आहे. आणि लिमिट एन टेंड्स टू इन्फिनिटी का बरं लावलेलं आहे? कारण नंबर ऑफ रेक्टँगल्स जेवढे जास्त तुमचे असतील तेवढी ॲक्युरेट व्हॅल्यू भेटणार आहे. बरोबर का? नंबर ऑफ रेक्टँगल्स जेवढे जास्त तुम्ही घेचाल तेवढी ॲक्युरेट व्हॅल्यू भेटणार. बरोबर का? कारण काय होतं माहिती का, की अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू का बरं तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही या रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करता,
या रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करता एवढं तुमचं काय असणार आहे, एरर असणार आहे. एवढं काय असणार आहे, एरर असणार आहे. एवढा पार्ट काय असणार आहे, एरर असणार आहे. कारण रेक्टँगल म्हणलं तर एवढाच एरिया कॅल्क्युलेट केला तू, हा वरचा एरिया कॅल्क्युलेट केला नाही, तू तेवढा एरर असणार आहे. तर नंबर ऑफ रेक्टँगल जास्त घेतले तर एरर रिड्यूस होतो. ठीक आहे, म्हणून लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी हा फॉर्म्युला आपल्याला पहिल्यांदा लागायचा आहे. लिमिट ऑफ सम त्या मेथडला काय म्हणले, काय म्हणलं त्या मेथडला, बरोबर का? कसल्या टाईपचे क्वेश्चन आहेत ते, सॉल्व बाय मेथड काय म्हणले, मेथडचं नाव काय टेक्स्टबुक मध्ये काय म्हणले त्याला, लिमिट ऑफ समच म्हणले का? ठीक आहे, तर आपल्याला हे फॉर्म्युले लागायचे ना. या फॉर्म्युल्यामध्ये ए बेटा, या फॉर्म्युल्यामध्ये हा जो आर आहे तो व्हेरिएबल आहे. ए बेटा, या फॉर्म्युल्यामध्ये आर काय आहे, व्हेरिएबल. ए काय आहे, ते एक्स एक्सिस वरची पहिली व्हॅल्यू आहे, ए, बरोबर का? एक्स एक्सिस वरची लास्ट व्हॅल्यू बी आहे, ए पहिली व्हॅल्यू आहे. आर म्हणजे काय, व्हेरिएबल आहे. जितवा पहिला रेक्टँगल घेत असेल तर आरची व्हॅल्यू 1 असणार, दुसऱ्या रेक्टँगलसाठी आरची व्हॅल्यू 2 असणार. आर व्हेरिएबल आहे, एच काय आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स. ठीक आहे, आता हे समेशनच्या पुढे जो व्हेरिएबल असतो, समेशनच्या पुढे 3 प्रकारचे व्हेरिएबल असणार. ए बेटा, समेशनच्या पुढे 3 प्रकारचे व्हेरिएबल असणार, त्याचे फॉर्म्युला आहे बघा इकडे. समेशन ऑफ 1, ए बेटा, समेशन ऑफ 1 आर इक्वल टू 1 टू n. समेशन ऑफ 1 म्हणजे काय, समेशन ऑफ 1 म्हणजे काय, 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 असं n टाइम्स केलं. 4दा एडिशन केलं तर आन्सर काय येते 4. 4 5दा घेतलं तर 1, आन्सर काय येते 5. 6 टाइम्स घेतलं तर 6, n टाइम्स घेतलं तर आन्सर काय येते 8. तर समेशन ऑफ आर इक्वल टू 1 टू n ऑफ 1 काय येते आन्सर. दुसरा फॉर्म्युला बघा, समेशन ऑफ आर इक्वल टू 1 टू n ऑफ आर, याचा फॉर्म्युला बघा काय आहे बेटा. पहिलाच फॉर्म्युला बघा, n इंटू n प्लस 1 अपॉन आर स्क्वेअर साठी फॉर्म्युला काय, आर स्क्वेअर साठी फॉर्म्युला काय आहे, n इंटू n प्लस 1 अपॉन इंटू 2n प्लस 1 अपॉन 6. आणि आर क्यूब साठी काय फॉर्म्युला, आर क्यूब साठी याचा स्क्वेअर आहे बघा, n इंटू n प्लस 1 अपॉन 2 याचा स्क्वेअर. ठीक आहे, एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे तुम्हाला. समेशन ऑफ 1 काय असतो, n. समेशन ऑफ आर काय असणार आहे, n इंटू n प्लस 1 अपॉन 2. आर स्क्वेअरचा समेशन किती असतो, n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 अपॉन 6. आर क्यूबचा n इंटू n प्लस 1 अपॉन 2 चा स्क्वेअर. एवढा लक्षात राहील. तर पहिल्या टाईपचा क्वेश्चन आपला सॉल्व्ह होईल बघा, बरोबर का? या टाईपचे क्वेश्चन आपण बघूया. ठीक आहे, हे बेटा, लिमिट ऑफ अ सम, लिमिट ॲज अ सम चा एक एक्झाम्पल बघूया. हे बेटा क्वेश्चन काय बघा, इंटिग्रेशन 1 टू 2 ऑफ 2x प्लस 5 dx हा असा क्वेश्चन दिलेला आहे. याचा इंटिग्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कुठल्या मेथडनी, तो त्या फॉर्म्युलाच्या मेथडनी, लिमिट ॲज अ सम, बरोबर, लिमिट ॲज अ सम या मेथडनी सॉल्व्ह करायचं. तर पहिल्यांदा कशाची व्हॅल्यू लागायची बघा. हा जो लोअर लिमिट आहे त्याला म्हणायचं ए, लोअर लिमिटला काय म्हणायचं ए, अप्पर लिमिटला काय म्हणायचं बी म्हणायचं, बरोबर का? त्याच्यानंतर ना एफ ऑफ एक्स, ए बेटा एफ ऑफ एक्स काय दिलेलं आहे 2x प्लस 5. त्याच्यानंतर ना कॅल्क्युलेट करायचं एफ ऑफ ए प्लस आर एच, बरोबर का? एफ ऑफ ए प्लस आर एच. ए बेटा ए ची व्हॅल्यू काय 1 आहे, आर एच, बरोबर का? ए ची व्हॅल्यू काय 1 आहे. तर जिथे एक्स दिसतंय, एफ ऑफ एक्स मध्ये जिथे एक्स दिसतंय तिकडे काय सबस्टिट्यूट करायचं 1 प्लस आर एच. काय लिहायचं, एक्सच्या ठिकाणी लिहायचा. हा पूर्ण एफ ऑफ एक्स ॲज इट इज लिहितो टू, तसाच एक्सच्या ऐवजी काय लिहायचं फक्त 1 प्लस आर एच प्लस 5. 2 1 2, 2 आर एच प्लस 5. ठीक आहे, हा मिळाला एफ ऑफ ए प्लस आर एच. ठीक आहे, त्याच्यानंतर ना एन एच ची व्हॅल्यू लागेल, एन एच ची व्हॅल्यू. ए बेटा एन एच ची व्हॅल्यू बी मायनस ए असते, बी मायनस ए. बी किती आहे 2 मायनस 1 म्हणजे किती आहे. ठीक आहे, हे सगळे व्हॅल्यूज त्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायचे. ठीक आहे, हे सगळे व्हॅल्यूज त्या फॉर्म्युल्यामध्ये, या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करतो. फॉर्म्युला काय आहे, लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी समेशन ऑफ r इक्वल टू 1 टू n ऑफ h इंटू एफ ऑफ ए प्लस आर एच. ठीक आहे, h इंटू एफ ऑफ ए प्लस आर एच चा मल्टिप्लिकेशन आहे. हे बघा h ॲज इट इज ठेवायचं. 7 प्लस एफ ऑफ ए प्लस आर एच ची व्हॅल्यू काय आली, एफ ऑफ ए प्लस आर एच ची व्हॅल्यू काय आली, हे बघा 2 प्लस 5 7 प्लस 2 आर एच. ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली आहे, 7 प्लस 2 आर एच इथे सबस्टिट्यूट केली. या एच नी आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर ना
एचनी आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर ना हे असं मिळतं, बरोबर का? फक्त आर व्हेरिएबल आहे, समेशनच्या पुढे आर व्हेरिएबल आहे, बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत. हा एच कॉन्स्टंट आहे, विड्थ आहे, पण ठरलेली असणार आहे विड्थ, एक नंबर असणार आहे, चेंज होत नाहीये, बरोबर का? आर फक्त व्हेरिएबल आहे. 7h समेशनच्या बाहेर काढायचं, मग समेशनच्या पुढे काय राहणार? 1 राहणार. काही नाही म्हणजे काय ठेवायचं, समेशनच्या पुढे 1 ठेवायचं. इथे 2h² बाहेर येईल आणि समेशनच्या पुढे काय राहील? आर राहील. हे बेटा समेशन ऑफ 1 चा फॉर्म्युला आताच बघितलं बघा. समेशन ऑफ 1 काय असतो? n असतो. समेशन ऑफ आर काय? n इंटू n+1 अपॉन हे बेटा याला सिम्प्लिफाय केल्यानंतर ना हे सगळं मल्टिप्लाय करून याला सिम्प्लिफाय केल्यानंतर असं मिळालं. आता काय करायचं? थांबा एक मिनिट. एन एच ची व्हॅल्यू आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं? एन एच ची व्हॅल्यू 1, एन एच ची व्हॅल्यू 1 टाकायची, एन एच ची व्हॅल्यू 1 टाकायची आणि 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0 असतो. 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे काय? बरोबर का? याला आपण इन्फिनिटी म्हणतो का नाही? याला इन्फिनिटी म्हणतो का नाही? याचाच जर रेसिप्रोकल घेतला 1 अपॉन हे घेतलं तर हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला येतो 0, बरोबर का? 1 अपॉन इन्फिनिटी काय येणार आहे? 0 येणार आहे. ही टर्म 0 येणार आहे, बरोबर का? एन एच ची व्हॅल्यू 1 आहे, एन एच ची व्हॅल्यू 1 आहे. आन्सर काय येते? 8. लक्षात येते का? या टाईपचे क्वेश्चन विचारू शकतात ना, फक्त बोर्ड्सला विचारतात, सीईटीला विचारत नाही, या टाईपवरती क्वेश्चन विचारत नाही. लक्षात येते का? एकच फॉर्म्युला आहे आणि ते समेशनचे 4 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, बरोबर का? लिमिट ॲज अ सम चा फॉर्म्युला काय आहे? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स फ्रॉम ए टू बी डी एक्स. कसा कॅल्क्युलेट करायचं? लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी, हे बेटा समेशन ऑफ r इक्वल टू 1 टू n h इंटू एफ ऑफ ए प्लस आर एच, बरोबर का? हा h म्हणजे विड्थ आहे, ए प्लस आर एच. एफ ऑफ एक्स काय दिलेलं बघायचं, एक्सच्या ठिकाणी काय करायचं? ए प्लस आर एच सबस्टिट्यूट करायचं. येते का लक्षात? हे पहिलं एक्सरसाइज ह्याच्यावरतीच आहे बघा, पण क्वेश्चन थोडीशी प्रॅक्टिस करावं लागेल, एवढे सोपे नाही आहे. किती याच्यामध्ये 5च क्वेश्चन आहेत बघा, पण सॉल्व क्वेश्चन पण बघून घ्या, त्याच्यामधले पण क्वेश्चन विचारू शकतो, ठीक आहे? आता डेफिनेट इंटिग्रेशनची ऍक्च्युअल आता सुरुवात होते बघा. आपण इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये काय करत होतो? इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स करत. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स काय? तो कॉस एक्स मायनस कॉस एक्स प्लस सी, बरोबर. आता डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट काहीतरी दिलेली असणार. हे π/2, हे π/2 टू पाय असं काहीतरी दिलेलं असणार. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट काहीतरी दिलेली असणार आणि त्याच्यामुळे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट दिल्यामुळे हा सी काय होतो? कॅन्सल होतो. हा सी काय होतो? कॅन्सल होतो, कॉन्स्टंट राहत नाही. त्याचाच इथे एक्झाम्पल दाखवलंय बघा. इथे काय दाखवलंय बघा, हे बेटा इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स फ्रॉम ए टू बी, हे बघा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन का बरं निघून जातो? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स फ्रॉम ए टू बी डी एक्स. जर जी ऑफ एक्स असेल, हे बेटा एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स असेल तर आपण कसं लिहितो? एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स प्लस सी, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट असं लिहायचं. एक स्टेप ऍडिशनल करावं लागणार आहे. इनडेफिनेट इंटिग्रेशन आणि डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये फरक आहे, एक स्टेप ऍडिशनल करावं लागणार. इंटिग्रेशन केल्यानंतर ना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करावं लागणार. या ब्रॅकेटच्या वरती आणि खाली, खाली लोअर लिमिट, वरती अप्पर लिमिट लिहिली. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. हे बेटा जिथे एक्स दिसते तिथं बी टाकतो, ही अप्पर लिमिट झाली, मायनस लोअर लिमिट, एक्सच्या ठिकाणी ए टाकतो, हे लोअर लिमिट. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, हे बघा हे प्लस सी मायनस सी काय होईल? प्लस सी मायनस सी कॅन्सल होते, तर काय येते? जी ऑफ बी मायनस जी ऑफ, असं नाही. तर सी हा टर्म कॉन्स्टंट, आर्बिटरी कॉन्स्टंट इथं काय होतं? इलिमिनेट होतो, कारण तुम्ही एरिया अंडर कर्व फाइंड आउट करायला लागले, एक डेफिनेट व्हॅल्यू भेटणार आहे, बरोबर. तर इंटिग्रेशन कसं करायचं ते दाखवलेलं बघा. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असतो? एक्स क्यूब बाय 3. एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 ते करायचं. त्याच्यानंतर लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लावायचं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. एकदा एक्सच्या ठिकाणी 5 सबस्टिट्यूट करायचं, एक व्हॅल्यू भेटेल, अप्पर लिमिट भेटेल. नंतर काय करायचं? एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट टाकायची, एक व्हॅल्यू भेटेल. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर तुम्हाला एक डेफिनेट व्हॅल्यू मिळणार आहे. येते का लक्षात? आता काही प्रॉपर्टीज आहे, दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये काही प्रॉपर्टीज आहे. त्यातली पहिली प्रॉपर्टी बघा. 7 आहेत का 8 आहेत प्रॉपर्टीज? 8 प्रॉपर्टीज आहेत, 8 आहेत. त्यातली पहिली प्रॉपर्टी बघा, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स फ्रॉम ए टू ए. फ्रॉम ए टू ए म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल 2 टू 2 एक्स डीएक्स. हे बेटा एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2, बरोबर का? लोअर लिमिट पण 2 आहे, अप्पर लिमिट पण 2 आहे. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम आहे, याचा अर्थ काय? हे बेटा
ए टू बी आपण कॅल्क्युलेट करतो का एरिया अंडर करू, या हा ए असतो आणि हा बी असतो. आता इंटिग्रेशन तुम्हाला ए टू एच करायचंय, बरोबर का. इथून इथपर्यंतच एरिया किती असणार आहे, 0 असणार आहे एरिया. इथं केल्यावर काय होणार आहे, अप्पर लिमिट पण तेच येणार आहे 2चा स्क्वेअर अपॉन 2 आणि लोअर लिमिट पण तेच येणार आहे 2चा स्क्वेअर अपॉन 2. हे काय येणार आहे, 0 येणार आहे, बरोबर का. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम असेल तर पहिली प्रॉपर्टी काय आहे, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम असेल तर इंटिग्रेशन काय आहे, 0. ही पहिली प्रॉपर्टी. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम दिसला तर इंटिग्रेट करायची गरजच नाही. एमसीक्यू मध्ये 1 मार्काला विचारू शकतो. आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. त्याच्यानंतर ना दुसरी प्रॉपर्टी बघा, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स फ्रॉम बी टू ए आणि मायनस साइन चेंज होते. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटला जर इंटरचेंज केला तुम्ही तर साइन चेंज होते. ह्याचा अर्थ काय बघा, इंटिग्रेशन 2 to 3 ऑफ एक्स डीएक्स याची व्हॅल्यू ह्याची जी काय आन्सर येणार आहे तो आन्सर, आणि हे लिमिट जर इंटरचेंज केले 3 to 2 एक्स डीएक्स ह्याचा जो आन्सर मिळणार आहे सेमच असणार आहे, फक्त हा निगेटिव्ह असणार. हा काय असणार आहे, निगेटिव्ह असणार. बघूया आपण कॅल्क्युलेट करू. ए बेटा, एक्स क्यूबचा इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2, बरोबर का. लोअर लिमिट काय 2, अप्पर लिमिट 3, बरोबर का. 3चा स्क्वेअर 9, 9 बाय 2 आणि हे काय येते 4 बाय 2, हे किती येते 5 बाय 2. ठीक आहे, इथे किती येते बघा, इथे किती येते, एक्सचा इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2, लोअर लिमिट 3, अप्पर लिमिट 2, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, 2चा स्क्वेअर म्हणजे 4, 4 बाय 2 मायनस हे किती येते 9 बाय मायनस 5 बाय, बरोबर. आन्सर फक्त निगेटिव्ह येते. तर ही दुसरी प्रॉपर्टी, ही दुसरी प्रॉपर्टी. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट इंटरचेंज केली तर आन्सर फक्त निगेटिव्ह येणार, बरोबर. याचा आन्सर जो येतो आणि याचा आन्सर दोघांमध्ये फक्त साईनचा चेंज असणार आहे, एक पॉझिटिव्ह तर दुसरा निगेटिव्ह येणार. ते स्टार्ट केलं का बेटा, झालं का बेटा. हे इथे एक्झाम्पल दिले बघा, तेच एक्झाम्पल दिले का मी आता घेतली. बेटा तिसरी प्रॉपर्टी बघा, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स फ्रॉम लिमिट ए टू बी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी फ्रॉम ए टू बी. आता हे इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हेरिएबल एरिया तेवढाच असणार आहे, बरोबर का. इथे एक्झाम्पल दिले काही नाही. हा ए बेटा, एका एक्झाम्पल मध्ये कॉस एक्स आहे आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये कॉस टी आहे, एक्सच्या ऐवजी टी आहे. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम आहे, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम आहे आणि फंक्शन पण तोच आहे, कॉस फंक्शन, बरोबर का. कॉस एक्सचा इंटिग्रेशन साइन एक्स येणार आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यावर हे आन्सर येते. कॉस टीचा इंटिग्रेशन साइन टी येणार आहे, बरोबर का. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर परत आन्सर तेच येणार आहे, आन्सर तेच येणार आहे. तर इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हेरिएबल, व्हेरिएबल एक्स असू द्या, टी असू द्या, वेगळं काहीतरी असू द्या, डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आन्सर सेमच येणार, बरोबर. तर व्हेरिएबल चेंज झाला तरी आन्सर तेच राहतो, या तिसऱ्या प्रॉपर्टीचा अर्थ आहे, बरोबर. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स आणि एफ ऑफ टी डी हे सेमच असणार, सेम लिमिटमध्ये असेल तर ए टू बी. ठीक आहे. चौथी प्रॉपर्टी, ए बेटा, या ए टू बी ला 2 पार्ट्स मध्ये स्प्लिट करू शकतो. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएक्स, लोअर लिमिट आहे 1, अप्पर लिमिट आहे 5. त्याला मी असं लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ 1 to 3 एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन 3 to 5 एक्स डीएक्स. 2 पार्ट मध्ये स्प्लिट करू शकतो. 1 to 5 करण्याऐवजी 1 to 3 एकदा करतो आणि 3 to 5 एकदा करतो, बरोबर. पण गरजेचं काय, हे सेम असायला पाहिजे. हा 3 तर हा पण 3, हे 3 असेल तर हे 4 चालणार नाही, हे 3 हे 3. दुसरी गोष्ट काय असायला पाहिजे, हा जो 3 आहे तो 1 आणि 5 च्या मध्येच असायला पाहिजे, 6 घेऊन चालणार नाही, बरोबर का. -2 घेऊन चालणार नाही, 1 आणि 5 च्या मध्येच व्हॅल्यू पाहिजे. हा 3 जो आहे तो 1 पेक्षा जास्त आणि 5 पेक्षा छोटाच असला पाहिजे. ठीक आहे, ही प्रॉपर्टी आहे, चौथी प्रॉपर्टी. याच्यावरती एखादा एक्झाम्पल दिलंय का, हे बघा इथे दिलंय बघा एक्झाम्पल. हे बेटा 2x + 3चं इंटिग्रेशन करायचं आहे, लोअर लिमिट -1, अप्पर लिमिट 5, बरोबर का.
त्याचा आन्सर काय येतो 42. आता असं करण्याऐवजी -1 to 5 करण्याऐवजी त्याला जर 2 पार्ट्समध्ये स्प्लिट केलं, इथं कसं केलंय -1 to 3 आणि 3 to 5 अशा 2 पार्टमध्ये जर स्प्लिट केलं आणि इंटिग्रेट केलं तर आन्सर तेच येणार. येते का लक्षात? तिथे पण आन्सर 42, इथे पण आन्सर 42. ट्रेडिशनल पद्धतीने केलं तरी चालतंय, त्याला 2 पार्ट्समध्ये स्प्लिट केलं तरी चालतं. येते का लक्षात? त्याच्यानंतर ना 5th प्रॉपर्टी. हे बेटा हे प्रॉपर्टी लागायची आता 5th 6th त्याच्यानंतर 8th. 5th 6th आणि 8th प्रॉपर्टी लागायची बघा. हे बेटा काय सांगते बघा प्रॉपर्टी. एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन होत नसेल, हे बेटा एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन होत नसेल तर काय करायचं, एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स करायचं, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स करायचं. हे कधी होतं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी होतं का? साइन स्क्वेअरचा इंटिग्रेशन माहित नाही आपल्याला. इथं रूल नाही हा डेरिव्हेटिव्ह सारखं डोक्यावरचा नंबर खाली किंवा डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा तोच नंबर खाली लिहायचा, इथे यूज होत नाही. अल्जेब्रिक टर्मसाठी तसं करू शकतो, ट्रिग्नोमेट्रिक टर्मसाठी तसं करू शकत. मग या केसमध्ये काय करावं लागणार आहे, ए बेटा या केसमध्ये काय करावं लागणार आहे बघा, ती प्रॉपर्टी यूज करावं लागेल. आणि हे स्पेशली साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरसाठी यूज होते. हे बघा या दोघांचं एडिशन करून π/6 प्लस π/3 मायनस एक्स करायचं, π/6 प्लस π/3 मायनस एक्स करायचं. असं केल्यावर π/2 मायनस एक्स मिळते. साइन π/2 मायनस एक्स केलं तर साइनचा कॉस होते, बरोबर का? तर दुसरा इक्वेशन मिळतो. हा पहिला इक्वेशन आणि हा दुसरा इक्वेशन या दोघांचं एडिशन करतो. 2i ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. आय च्या ऐवजी कशाची व्हॅल्यू मिळेल, 2i. याला इंटिग्रेट केलं तर आय ची व्हॅल्यू, याला इंटिग्रेट केलं तर आय ची व्हॅल्यू, जे आपल्याला पाहिजे, जी व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, कशाची व्हॅल्यू पाहिजे, आय ची व्हॅल्यू पाहिजे. याला इंटिग्रेट केल्यावर आय ची व्हॅल्यू मिळते, बरोबर का? ती प्रॉपर्टी यूज केल्यानंतर आणखी एक इक्वेशन मिळालं, बरोबर का? याला इंटिग्रेट केल्यावर पण ह्याचीच व्हॅल्यू भेटणार आहे. आता काय करतो, दोन्ही पण इंटिग्रेट होत नाही, या दोघांचा एडिशन करतो. या दोघांचा काय करतो, इक्वेशन 1 आणि 2 चा एडिशन करतो. हे बघा दोघांचं एडिशन केल्यावर काय मिळते, लेफ्ट हँड साईडला 2i, राईट हँड साईडला काय येते, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. लिमिट सेमच आहे. ए बेटा लिमिट सेमच आहे. या दोघांना एकत्र करू शकतो, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर एकत्र करू शकतो, बरोबर का? एकत्र लिहू शकतो. ह्याची लोअर लिमिट अप्पर लिमिट सेम आहे, ह्याची लोअर लिमिट अप्पर लिमिट सेम आहे. तर त्या दोन्ही टर्म्सला काय करू शकतो, कंबाईन करू शकतो. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर, इथं जे साइन आहे त्याप्रमाणे त्याला कंबाईन करायचं. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स किती असतो, 1. तर 1चं इंटिग्रेशन करायचं. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स असे सॉल्व्ह होणार. ही प्रॉपर्टी जिथे यूज होते अशाच पद्धतीने सॉल्व्ह होणार. एक्सरसाइज मध्ये पण बघा तुम्ही, बरोबर का? साइन स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन येत नाही आपल्याला, पण प्रॉपर्टी माहिती आहे, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किती असतो, 1 असतो. ठीक आहे. हे बेटा त्याच्यानंतर ना 6th प्रॉपर्टी. परत एकदा इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स, एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन डायरेक्टली होत नाही. तशा केसमध्ये काय करायचं, अप्पर लिमिट मायनस फंक्शन व्हेरिएबल करायचं, ए मायनस एक्स करायचं. दिसतंय का तुम्हाला? ठीक आहे, ही प्रॉपर्टी. पण लोअर लिमिट काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. लोअर लिमिट काय असायला पाहिजे, 0. लोअर लिमिट 0 नसेल तर काय करत होतो, ह्याच्या अगोदरच्या प्रॉपर्टीमध्ये लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स. तर ही प्रॉपर्टी सेमच आहे. हे बेटा ती प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टी सेमच आहे. इथे पण बघा लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स केलं तर तेच भेटतं की नाही, 0 प्लस ए मायनस एक्स, बरोबर का? तर 5th प्रॉपर्टी आणि 6th प्रॉपर्टी सेमच आहे. येते का लक्षात? याचा यूज कसा होतं बघा. ए बेटा आता हा सॉल्व्ह होत नाही, लॉगच्या पोटामध्ये 1 प्लस टॅन एक्स आहे, हे सॉल्व्ह होत नाही. याचं इंटिग्रेशन फाइंड आउटच करताय. त्या पोटामधल्या फंक्शनला टी म्हणा काय पण म्हणा, ते सॉल्व्ह होतच नाही, बरोबर का? मग काय करावं लागेल, ए बेटा या एक्सच्या ठिकाणी काय करावं लागेल, अप्पर लिमिट मायनस एक्स करावं लागेल, π/4 मायनस एक्स करावं लागेल. जिथे एक्स दिसतं तिथं काय लिहायचं, π/4 मायनस एक्स. π/4 मायनस एक्स टॅन ए मायनस बी, टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय, कंपाऊंड अँगल फॉर्म्युला, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 मायनस प्लस असणार आहे, इथं मायनस तर इथे प्लस, 1 प्लस टॅन ए इंटू टॅन. ठीक आहे. आता टॅन π/4 ची व्हॅल्यू 1 असते, बरोबर का? टॅन π/4 ची व्हॅल्यू 1 असते. ते सिम्प्लिफाय केल्यानंतर ना हे असं मिळतं. आता हे पण सॉल्व्ह होत नाही, तर पहिला इक्वेशन आणि हा इक्वेशन ऍड करायचं परत, बरोबर का? नाही हा सिम्प्लिफाय होतो असा, बरोबर का? आणि हा ओरिजिनल क्वेश्चन आहे बघा तुमचा, हा तुमचा ओरिजिनल क्वेश्चन आहे काय, या ओरिजिनल क्वेश्चनला काय म्हणायचं, आय म्हणायचं. हा आय तिकडे गेल्यावर काय होईल, 2i होईल, आय प्लस आय 2i होईल. लॉग 2 चा इंटिग्रेशन फक्त करायचं, काही नाही म्हणजे 1 चा इंटिग्रेशन करायचं.
1चं इंटिग्रेशन एक्स अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं, हे आन्सर आहे. येते का लक्षात? इंटिग्रेशन होत नसेल तर तीच प्रॉपर्टी आहे, 5वी आणि 6वी प्रॉपर्टी सेमच आहे. काय प्रॉपर्टी काय? लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस व्हेरिएबल करायचं. येते लक्षात? हे बेटा 0 पासून टू ए आहे आणि हे सुद्धा हे बेटा फंक्शन इंटिग्रेट होत नसेल तर काय करायचं, त्याला 2 पार्ट्समध्ये स्प्लिट करायचं आणि अप्पर लिमिट हाफ पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? हाफ. अप्पर लिमिट हाफ असेल तर फंक्शन इंटिग्रेट होऊ शकतो, बरोबर का? फंक्शनचा इंटिग्रेशन आपण फाइंड आउट करू शकतो. असं असायला पाहिजे. त्यावेळेस ही प्रॉपर्टी यूज करायची. हे बघा 0 टू टू एच्या ऐवजी आन्सरमध्ये काय आहे? 0 टू ए. एकदा फंक्शन ॲज इट इज प्लस 0 टू ए फंक्शन ओरिजिनल तुमचा जो अप्पर लिमिट होता मायनस एक्स, बरोबर का? ओरिजिनल तुमचा जो अप्पर लिमिट होता तो मायनस एक्स. क्वेश्चनमध्ये दाखवतो तुम्हाला. क्वेश्चन कुठं आहे याचं? अच्छा, एखादा एक्झाम्पल. याचा एक्झाम्पल नाहीच आहे काय? तर प्रॉपर्टी लक्षात ठेवा ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. रेअरलीच आपल्याला लागणार आहे. 5th आणि 6th प्रॉपर्टी लागणार आहे आणि 8th प्रॉपर्टी लागणार आहे. हे रेअरलीच लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. प्रॅक्टिस शीटमध्ये पण जास्त यूज झाली नव्हती बघा. 8वी प्रॉपर्टीवरती क्वेश्चन असणार म्हणजे असणारच. ही 8वी प्रॉपर्टी ऑड इव्हनचा प्रश्न. हे बेटा लोअर लिमिट निगेटिव्ह आहे, अप्पर लिमिट पॉझिटिव्ह आहे. असं असेल तर ह्याचे आन्सरचे 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक तर आन्सर 0 असू शकतो किंवा आन्सर काहीतरी एक्झिस्ट करत असतो. 0 कधी असतो? जर फंक्शन ऑड असेल तर. फंक्शन ऑड असेल तर लोअर लिमिट निगेटिव्ह आणि अप्पर लिमिट पॉझिटिव्ह असेल तर फंक्शनचा इंटिग्रेशन 0 असतो, बरोबर का? किंवा जर फंक्शन ऑड असेल तर आणि फंक्शन इव्हन असेल तर त्याचा इंटिग्रेशन असा असतो 2 टाइम्स 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इतका असणार आहे. आता ऑड आणि इव्हन कसं ओळखायचं? फंक्शन ऑड आहे का इव्हन आहे? फॉर एक्झाम्पल एफ ऑफ एक्स तुमचा आहे एक्स स्क्वेअर. हे ऑड आहे का इव्हन आहे हे फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं? एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स सबस्टिट्यूट करायचं. काय सबस्टिट्यूट करायचं? एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स सबस्टिट्यूट करायचं. एफ ऑफ मायनस एक्स किती येते बघायचं. एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स किती येते बेटा? एक्स स्क्वेअर येते. तर एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ मायनस एक्स जर तुमचा सेम येत असेल तर हा फंक्शन काय असणार आहे? इव्हन असणार आहे. काय असणार आहे? इव्हन असणार. हे जर वेगवेगळं येत असेल, हे बघा इव्हन फंक्शन कधी असतो? एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ मायनस एक्स हे सेम असेल तर फंक्शनला काय म्हणायचं? इव्हन आहे. हे सेम नसेल तर काय म्हणायचं? ऑड म्हणायचं. एफ ऑफ एक्स इज मायनस ऑफ एफ ऑफ एक्स असं जर मिळालं तुम्हाला, हा इकडं पण लिहा किंवा इकडं पण लिहा, काय ठीक आहे, ठीक आहे, इकडे ठीक आहे. एफ ऑफ मायनस एक्स किती असणार आहे? मायनस एफ ऑफ एक्स इतकं असणार. असं जर आलं तर ह्याला काय म्हणायचं? ऑड म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं? ऑड म्हणायचं.